महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पागोट्यात भक्ती चैतन्याचा सोहळा। दशकभराचे वैभव असलेल्या देवाच्या चांदीच्या अंगांची तरुणाईकडून जल्लोषपूर्ण मिरवणूक। भक्ती जेव्हा परंपरेला आधुनिक उत्साहाची जोड देते तेव्हा गावचे वातावरण कसे भारावून जाते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे उरण तालुक्यातील पागोटे गाव। साधारणतः दशकभरापूर्वी तयार केलेल्या या श्री हनुमान आणि श्री गणपतीच्या मौल्यवान चांदीच्या अंगांना कवचांना श्रद्धेची झालर लावत गावातील तरुणाई गेल्या 3 वर्षांपासून एक नवा आणि स्तुत्य पायंडा पाडला आहे। पागोटे गावातील देवाच्या या चांदीच्या अंगांना सुमारे 10 वर्षांचा इतिहास आहे। मात्र गेल्या 3 वर्षांपासून साधारण गावातील तरुणांनी एकत्र येत हनुमान जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला या अंगांची भव्य मिरवणूक काढण्यास सुरुवात केली आहे। हनुमान जयंतीचा सोहळा पहाटे लवकर असल्याने आदल्या दिवशीच ही अंगे सन्मानाने मंदिरात आणून देवाची सजावट आणि मंदिराची स्वच्छता पूर्ण करता यावी यामागचा हा शुद्ध हेतू आहे। कोणा एका व्यक्तीवर भार न टाकता गावातील तरुणाई स्वतःच्या खिशातून वर्गणी जमा करून हा संपूर्ण सोहळा साजरा करते। फटाक्यांची नयनरम्य आतषबाजी आणि 2-3 प्रकारच्या बँडच्या तालावर जेव्हा हे तरुण नाचत गाजत ग्रामपंचायत कार्यालयापासून मंदिरापर्यंत ही अंगे घेऊन येतात तेव्हा संपूर्ण पागोटे गाव भक्तीच्या रंगात न्हाऊन निघते। ग्रामपंचायत कार्यालयापासून सुरू झालेली ही मिरवणूक जेव्हा मंदिराच्या उंबरठ्यावर पोहोचते तेव्हा वातावरणात एक वेगळीच भावुकता दाटून येते। बजरंग बली की जय या जयघोषाने दुमदुमून केवळ मौज मजा म्हणून नव्हे तर आपल्या दैवताप्रती असलेल्या अढळ निष्ठेपोटी ही मुले रात्रभर राबत असतात व ही मिरवणूक मंदिरात विसावली की सुरू होतो तो हनुमान जन्मोत्सवाचा मुख्य सोहळा। तरुणांनी ही जपलेली संस्कृती ही युवा शक्ती आजच्या पिढीसमोर भक्तीची स्थानिक सामाजिक जबाबदारीचा एक सुंदर भावस्पर्शी आदर्श ठेवत आहेत। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, पागोटे, उरण।